नमस्कार, मी विद्या शेळके, एक टॅक्सी सारथी म्हणजेच टॅक्सी ड्रायव्हर. मला कोणीतरी म्हटलं की विद्याताई, तुम्ही सारखं स्वतःला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून घेऊ नका, कारण की ज्या कामाला स्वतः श्रीकृष्णाने केलेलं आहे ते काम काही छोटं मोठं नसतं. त्यामुळं मी आता यापुढे नेहमीच स्वतःला सारथी म्हणून घेणार आहे आणि खूप छान वाटतं मला माझं काम. आणि ड्रायव्हर शब्द हा पण काही वाईट नाही आहे, पण तरी पण कोणीतरी मला सजेस्ट केलं असल्यामुळे मी त्यांच्या शब्दाला मान देऊन नेहमी आता तुम्हाला माझ्या तोंडातून हा शब्द ऐकू येईल. तर आम्ही होतो खालापूर खडवलीमधून मी पॅसेंजर घेऊन निघाले. कुठे तर सांगते चला. पिकअप केलं पॅसेंजरांच्याच लोकेशनवर. मी खूप 2-3 तास अगोदर आलेले होते आणि त्यांच्या इथंच थोडासा रेस्ट केला. त्यानंतर आम्ही सकाळी लवकर उठलो, लवकर तयारी वगैरे केली आणि लवकरच आमच्या प्रवासाची सुरुवात केली होती. आम्ही निघालो होतो भंडारदऱ्याला. एक मुक्तेश्वर म्हणून मंदिर आहे, तिथे आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी. आणि मुक्तेश्वर शिवलिंग आहे, त्या ठिकाणाचं खूप प्राचीन असं इतिहास आहे. तो इतिहास मी लवकरच तुम्हाला तिथं गेल्यानंतर सांगणार आहे. तर चला, आधी आम्ही ते थांबलो सिन्नर फाट्यावर. थांबल्यानंतर चहा कॉफी घेतला आणि सय्यूसोबत थोडंसं खेळले मी. हिचं नाव आहे सह्याद्री. इतकं गोंडस बाळ आहे. लास्ट टाईम हिचं नवस फेडायला आम्ही गेलेलो, जावळं करायला गेलेलो. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आणि त्यानंतर पुढचा प्रवास आमचा सुरू झाला. सह्याद्रीला, तिच्या मम्मीला आणि दादाला आम्हाला सोडायचं होतं सह्याद्रीच्या मामांच्या घरी. सह्याद्रीच्या आजींची तब्येत बरी नव्हती, आईच्या आईंची. तर त्यांना भेटायला ह्या दोघी-तिघींना आम्हाला तिथे सोडायचं होतं. आणि त्यानंतर सह्याद्रीचे आजी आणि बाबा तिच्या वडिलांना घेऊन परत मुक्तेश्वर शिवलिंग जिथं आहे, जिथं प्राचीन काळातलं मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. हे आहे सह्याद्रीच्या मामांचं गाव. नाव खूपच छान आहे सह्याद्रीचं. आणि त्यामुळं म्हटलं चला आधी यांना ड्रॉप करूया आपण आणि त्यानंतर पुढचा प्रवास करूया. सह्याद्रीच्या मामांच्या गावाला आलो. सह्याद्रीला आणि तिच्या मम्मीला आणि दादाला आम्हाला ड्रॉप करायचं होतं. त्यांना आम्ही ह्या गावामध्ये ड्रॉप केलं. गावांचे नाव काही लक्षात माझ्या राहत नाही, कारण की खूप अवघड नावं असतात. आणि मुदखेड हे तिच्या वडिलांचं गाव आहे. आणि त्या गावाचं नाव यासाठी लक्षात राहतं की मुदखेड माहीत नाही ह्या नावासोबत काय, पण नांदेडमध्ये पण लास्ट टाईम मी ह्याच मुदखेड गावाच्याच पुढं कुठेतरी ड्रॉप केलेलं होतं. त्यांना सोडल्यानंतर आम्ही लगेचच निघालो होतो अमृतेश्वर मंदिराच्या दिशेला. त्यानंतर म्हटलं आपला पुढचा प्रवास सुरू केलेलाच आहे आपण. तर लगेचच रस्त्यामध्ये आज लग्न वगैरे खूप होते. तर नवरदेव नवरी पाहत आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. पुढचा प्रवास सुरू करताच रात्री पण मी खूप व्यवस्थित झोप घेतलेली नव्हती आणि म्हटलं यांना ड्रॉप करते, यांची मीटिंग संपूस तर माझी पण झोप एक छानपैकी होईल. त्यासाठी 2-3 दिवसापासून नुसती धावपळच चालू होती आणि कंटिन्यू बुकिंग होत्या. कंटिन्यू सगळं काम असल्यामुळं काही व्हिडिओ शूट होतात, काही नाही होत. फायनली आम्ही मुक्तेश्वर मंदिराच्या ठिकाणी पोहोचलो होतो. जवळ पोहोचलोच होतो. इथे खूप छान वॉटरफॉल होते. खूप छान म्हणतात ना, पर्यटन ठिकाणं खूप मस्त आहेत. खूप खरंच सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यातून ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस खरंच त्यांचा जो अनुभव आहे तो खूप वेगळा होता. आम्ही शेवटी मुक्तेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आणि त्यांची जी मीटिंग होती ती इथेच सगळे गावकरी जमलेले होते. त्यांची मीटिंग सुरू झालेली होती. मी म्हटलं मी दर्शन घेऊन येते. 5-6 हजार वर्षापूर्वींचं हे जे मंदिर आहे, ह्या मंदिरामध्ये आलो, दर्शन घेतलं. इकडनं तुम्हाला यायचं आहे, एंट्री करायची, बाहेरून तिकडनं एक्झिट घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप शांतता होती. एवढ्या दुपारच्या कडक उन्हामध्ये आतमध्ये AC लावल्याचा फील येत होता. म्हणजे इतकं थंड वाटत होतं. ह्या दगडांमध्ये माहीत नाही हे कोरीव काम कसं केलं असेल, कसं बनवलं असेल,
पण खूपच प्रसन्न वाटत होतं. ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या दृष्टीनं पाहण्यासाठी खरंच नशीब लागतं. महादेवांनाही दर्शन द्यायचं होतं, मुक्तेश्वरांना. त्यामुळं आजची ट्रिप पण माझी घडून आली. आणि मग नंतर बाहेर आलो. बाहेरचं पण नक्षीकाम तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की किती म्हणजे आपण म्हणतो ना, जुन्या काळातली लोकंसुद्धा किती इंजिनियर आत्ताची फेल पडतील. व्हेंटिलेशनची पण त्यांनी काळजी घेतलेली. प्रत्येक ठिकाणी छोट्या खिडक्याच पण होत्या. आणि मग नंतर मी बाहेरून एक छान असा व्ह्यू घेतला आणि नंतर बाहेर येऊन नंदींचं दर्शन घेतलं आणि निघाले गाडीकडे आले. गाडीकडे पण त्यांची सभा चालू होती. तर बेलावरचं एक छान मोठं झाड होतं, तिथं थोडा वेळ बसले. तर त्यांच्या जे काय मीटिंग होत्या त्या करा म्हटलं कंप्लीट, मी येते नाश्ता करून. मग नाश्ता न करताना जेवणच करून घेतलं, कारण की दुपारचे बऱ्यापैकी 12 वाजलेले. रस्त्यात नॉनस्टॉप आलो, कारण की उशीर होणार होता मीटिंगला, त्यांना परत लेट झालं असतं. इकडचे रोड सिंगल असल्यामुळं किलोमीटर कमी असतात, पण सिंगल असल्यामुळं वेळ खूप जास्त जातो. ह्या पोस्टरमध्ये दिसणाऱ्या सगळ्या ठिकाणामध्ये तुम्ही कुठे कुठे गेले नक्की सांगा. कळसूबाई, परत कोकणकडा, परत रायगड, हरिहरगड, खूप 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 इथं ठिकाणं होते. रतनगड वगैरे. रायगड इथे नाही आहेत, सॉरी बाय मिस्टेक बोलले. पण त्यानंतर मग आम्ही त्यांना पिकअप वगैरे केलं. त्यांची मीटिंग वगैरे आवरून झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला परत निघालो. आम्हाला पुन्हा सह्याद्रीच्या आजींच्या घरी जायचं होतं. तिथून त्या आजींना घेऊन परत रांजणगावमध्ये जायचं होतं, हॉस्पिटलमध्ये. रांजणगावमध्ये सगळ्यात पहिले आम्ही रांजणगावमध्ये एक प्रायव्हेट हॉस्पिटल होतं, तिथं आलो. ते सगळ्या हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्या आजींना घेऊन. आणि मी सह्याद्रीसोबत खेळत बसले. तुम्ही विचार करत असालच की तू असं सह्याद्रीला सगळे कपडे काढून उघडं का घेऊन बसले. टेम्परेचर इतकं जास्त होतं की तिला खूप गरम होत होतं. मी AC फुल करून बसलेले, तरी पण खूप तिला गरम होत होतं. मग तिच्या अंगावरचे जे कपडे होते ते काढून टाकले मी. कॉटनचा माझा एक स्कार्फ होता, त्या स्कार्फमध्ये तिला थोडंसं ते ओलं करून म्हणतात ना आपण, थोडंसं नॉर्मल थंड करून तिला त्याच्यामध्ये गुंडाळून तिला खेळवत बसले. त्यानंतर बऱ्याच वेळ ती छान राहिली, पण तिला भूक लागलेली होती, त्यामुळं मध्येच रडायला लागायची. ती मस्त खेळते, हसते, छान राहते. मलाही खूप चांगलं ओळखते ती आता. असं वाटतं की 2 मिनटासाठी मला माझ्या बाळांची आठवण येते. आणि लहानपणी मी अशीच त्यांना सांभाळायची, त्यामुळं खूप भारी वाटतं मला हिच्यासोबत खेळायला, फिरायला खूप आवडतं. सह्याद्रीनी म्हणतात ना, जुने दिवस आठवून देते. तिच्यामुळं खूप जुन्या आठवणी माझ्या ताज्या होतात आणि खूप छान वाटतं मला तिच्यासोबत खेळायला. मग त्यानंतर तिचे मम्मीची वाट बघत बसले की तिची मम्मी आली का तिच्या मम्मीला सांगेल हिला भूक लागली आहे, आमच्या माऊला दूध द्या. पण तेवढं तिचे पप्पा आले. तिचे पप्पा आल्यानंतर त्यांच्याकडे मी तिच्या पप्पांजवळ तिला दिलं. त्यानंतर मग परत मी यांना सरकारी हॉस्पिटलला घेऊन आले. सरकारी हॉस्पिटलला कोणी नव्हतं. त्या आजींना ॲडमिट केलं. त्या आजींच्या पायामध्ये खूप खोलवर जखम झालेली. त्यांनी ती घरीच कोरून काढल्यामुळं बऱ्यापैकी त्यांना तिथं पल्स जमा झालेला, पिकला होता पूर्ण पाय, शुगर होती त्यांना. त्यांच्या मुलाला घ्यायला आलो, त्यांच्या मुलाला घेतलं आणि परत आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. सह्याद्री मस्त तिला मी परत कपडे वगैरे घालून, तिच्या मम्मीने दूध वगैरे पाजून, ती काही झोपली नाही, मस्त छान अशी खेळत होती. पाठीमागं तिच्यासाठी मी झोळी पण बांधलेली, पण त्या झोळीत पण ती काही झोपली नाही. त्यानंतर म्हटलं चला थोडाफार नाश्ता करूया. तिच्या पप्पांनी भेळ घेतलेली होती, ती भेळ तिच्या पप्पांनी मी खाल्ली. आणि नंतर सकाळी आम्ही खूप लवकर 11 वाजता जेवण केलेलं. त्यानंतर आम्हाला इथेच 8 वाजले होते आणि खूप उशीर होत होता. पण त्यांना मध्येच माहीत नव्हतं की ॲडमिट वगैरे करतील म्हणून. पण त्यांचे बाकीचे नातेवाईक आल्यावर आम्ही निघालो आणि मुंबईच्या दिशेला लागलो. मुंबईच्या दिशेला जात असताना आम्हाला CNG काही कुठेच मिळाला नाही. मला फक्त जी मुंबईवरनं मी CNG भरलेला त्याच्यावरच होते. त्यानंतर 2000चं पेट्रोल टाकलेलं. आता परत 1000 रुपयाचं जाताना पेट्रोल टाकलं आणि आम्ही शेवटी नंतर पोहोचलो कसरा घाटाच्या पुढं साई कृपा हॉटेलला, हॉटेल साई कृपाला. इथे आलो. छान असे आम्हाला जेवणं करायचे होते.
बाकीचे जेवायला नाही म्हटले. मग म्हटलं ठीक आहे, ज्यांना भूक लागली त्यांनी खाऊया. भातावर पेपर लावलेला होता म्हणून पेपरवरचे सगळे अक्षरचे छान भातावर आलेले. बेसन होतं, भाकरी होत्या, कांदा चटणी मिरची, खूपच छान. इकडची शेवभाजी खूप प्रसिद्ध आहे साईकृपाची. त्यानंतर हे काका आहेत संतोष काका, माझे खूप चांगल्या ओळखीचे आहेत आणि खूप वर्षांपासून ओळख आहे आमची. मी नेहमी इथं आले की संतोष काकांना भेटल्याशिवाय जात नाही. जेवण वगैरे झालं, रस्त्याला लागलो आणि फायनली आम्ही खडवलीला पोहोचलो. खडवलीमध्ये मला त्यांना ड्रॉप करून लगेचच मला पुढचा प्रवास सुरू करायचा होता, मुंबईला जायचं होतं. म्हणून पटपट मी त्यांना त्यांच्या लोकेशनवर घेऊन आले. त्यांच्या लोकेशनवर त्यांना आणल्यानंतर लगेज वगैरे त्यांचं होतं, येताना जास्त होतं, जाताना थोडंच होतं. मग परत म्हटलं चला आता तुम्ही निघा, तुम्ही तुमच्या घरी जावा, मस्त झोपा. आणि काल रात्री 3 वाजता मी त्यांच्या लोकेशनवर आलते. आज रात्री 1-1:30 वाजता मी त्यांना ड्रॉप केलेलं. आजींना सारखं वाटायचं की बाई आता एवढं लांब हे लेकरू एकटंच जाईल. म्हटलं आजी काळजी करू नका, मला सवय आहे. मग तिकडनं निघले, रात्री 3 वाजता घरी पोहोचले. दादा घ्यायला आला, मी आणि दादा घरी गेलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.